सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत चला जाऊया गोष्टींच्या गावा या पुस्तकामधील 14वी गोष्ट शेजारी ही व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। या गोष्टीमध्ये बाई आणि मोहिनी ही दोन पात्र असून या पात्रांच्या संवादाद्वारे आपल्याला साक्षरता आणि छोटे कुटुंब याचे महत्त्व पटवून दिले आहे। चला तर पाहूया गोष्ट शेजारी। मी नुकतीच छत्रपती संभाजीनगरला नोकरीनिमित्ताने बदलून आले होते। माझ्या घराशेजारी एक बाई राहत होत्या। मी तिला विचारलं, तुझे नाव काय आहे? मोहिनी। मोहिनी, तू नावाप्रमाणेच मोहात टाकणारी आहेस। मला तू खूप आवडलीस। बाई, तुम्हाला बघून मला लई बरं वाटलं। शाळा शिकली असती तर मी बी वटमध्ये राहिली असती। मोहिनी, अगं खरंच तू पण छान आहेस। मला तुझ्याशी बोलावं वाटलं म्हणून मी तुझ्या जवळ आले। मोहिनी, पहिली बेटी धनाची पेटी आहे। तिला चांगले वाढव। दुसरे मूल होण्याची घाई करू नकोस। पाळणा लांबव। बाई, तुम्ही खरंच मला मोठ्या बहिणीसारख्या आहात। तुम्ही शिकल्यात, तुम्हाला सारं कळतं। मी शिकली नाही, मला काही कळत नाही। अगं, काय झालं मोहिनी? तू अशी का दुःखी होतेस? बाई, अहो ही माझी पहिली मुलगी नाही। मग दुसरी आहे का? अगं, त्यात काय झाले? आताच्या काळात मुलगा मुलगी एक समान आहेत। तू दुःखी होऊ नकोस। मोहिनी, तुझा नवरा नाराज आहे का? बाई, माझी मला लाज वाटते। खरं सांगू का, ही माझी 5वी मुलगी आहे। मोहिनी, मग आता तरी ऑपरेशन केलंस की नाही? मुलासाठी वाट बघायची नाही? नाही बाई, घरात कोणी लेकराचं बघायला नाही। नवरा म्हणतो मी कामाला जातो, घरातलं मी बघणार नाही। अगं, तुझा नवरा ऑपरेशन का करून घेत नाही? बाई, दवाखान्यातल्या बाई पण असंच म्हणतात। माझी सासू त्या नर्सबाईलाच शिव्या देते। मोहिनी, तू कोणत्या कामाला जातेस ग? बाई, इटा थापाया जाते मी। मग नवरा काय काम करतो तुझा? तेच काम करतो, इटा थापायचं। बाई, एक सांगू का हो, मला खूप शिकावंसं वाटतं। अंगणवाडीची ताई व्हावं वाटतं। अगं मोहिनी, शिकता येईल की तुला सुद्धा। आपल्याला वाटतं ते करावं। तुला सावित्रीबाई फुले यांचे नाव माहीत आहे का? नाही बाई। अगं, त्या पहिल्या महिला आहेत ज्या शिकल्या आणि त्यांचा नवरा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली। सावित्रीबाई मुलींना शिकवू लागल्या। मुलींच्या मास्तरीण झाल्या। लोकांनी त्यांना खूप त्रास दिला। ते त्यांना खूप घाणघाण बोलत, दगड मारत, अंगावर चिखल फेकत, शेणही फेकत असत। पण त्या घाबरल्या नाहीत। त्या शिकल्या आणि मुलींना शिकवलं। तेव्हापासून मुलींच्या शिक्षणाला सुरुवात झाली। बाई, मला पण शिक्षणाची गोडी आहे। माझी मला लई लाज वाटते। माझ्या 5 मुलींचे खाणं पिणं, कपडे लत्ते करणे कठीण जाते। पण काय करू बाई, खूप उशीर झाला। पण माझ्या मुलींना मला खूप मोठं करायचंय। मी त्यांना खूप शिकवेन।
मुलांसारखंच त्यांना मोठं करीन. त्यांचं नुकसान नाही करणार बाई मी. अरे वा, छान. एवढे तुला समजले, बरे वाटले. हिमतीने राहा. ऑपरेशन करून घे. मुलींना चांगले वाढव. हो बाई, मी बी ठरवलं हाय. ऑपरेशन करायचा आणि मुलींना शिकवायचे. त्यांना आमच्यापेक्षा चांगलं दिसलं पाहिजे. वा वा मोहिनी, तू नावासारखीच मोहक आहेस. बाई, इतक्या दिवसापासून जे मनात दडलं होतं ते मी तुम्हाला सगळं खरं सांगितलं. मला लय हलकं वाटतंय आता.